राज्याची आर्थिक स्थिती पाहताना किमान 3 वर्ष शेतकऱ्यांना कर्जमाफी देणं अशक्य असं अजित पवार यांनी म्हटलंय। शेतकऱ्यांनी 31 मार्च पूर्वी कर्जाची परतफेड करावी असं अजितदादांनी आवाहन केलंय। जे सांगितले ते प्रत्यक्षात कृतीत येत नाही असंही यावेळी अजित पवार यांनी म्हटलंय। 0% पीक कर्जासाठी बारामती तालुक्यातील माळेगाव सहकारी साखर कारखान्यावर झालेल्या शेतकरी मेळाव्यात उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी शेतकरी कर्जमाफीचं आश्वासन आणि शेतकऱ्यांकडून होत असलेली मागणी यावर सरकारची भूमिका स्पष्टपणे मांडली। गेल्या वर्षी झालेल्या विधानसभा निवडणुकीत महायुतीने शेतकऱ्यांसाठी कर्जमाफीचं आश्वासन दिलं होतं, हे मान्य करत उपमुख्यमंत्री पवार यांनी परंतु आता कर्जमाफी देणं हे अशक्य असल्याचं सांगितलं। आम्ही राज्यातल्या 13 कोटी जनतेचा विचार करतो। देवेंद्रजी राज्याच्या जनतेचा विचार करतात, एकनाथरावजी राज्याच्या जनतेचा विचार करतात। मलाही वाटत नाही का आता अनेक जण म्हणत होते की दादा मागच्या वेळेस काही जाहीरनाम्यामध्ये कर्जमाफी जाहीर केली। या कार्यक्रमाच्या निमित्तानं महाराष्ट्रातल्या जनतेला स्पष्ट सांगतो, 31 तारखेच्या आत आपापले पैसे भरा पीक कर्जाचे। त्याच्यामध्ये जे काही सांगितलेलं होतं ते प्रत्यक्षात कृतीमध्ये येत नाही, कारण 7,20,000 कोटीचा 20,000 नाही 7,20,000 कोटीचा अर्थसंकल्प सादर करत असताना जवळपास थोडे कमी 65,000 कोटी रुपये 3, 5, 7.5 वीज माफी। वीज माफी म्हणजे तुम्हाला माफ आहे, पण तुमचे पैसे आम्ही महावितरणला भरतो, आम्ही म्हणजे तो सरकार। आणि माझ्या लाडक्या बहिणी त्यांच्या 1,500 त्यांना 45,000 कोटीची तरतूद करावी लागलेली आहे। ही गोष्ट ध्यानामध्ये घेतली पाहिजे। मला काल कोल्हापूरला होतो, तिथेही मला सरकारवर लवकर सांगा, लोक पैसे भरायला वाट बघत बसले आणि त्याच्यावर परिस्थितीनुरूप आम्ही पुढचे त्या ठिकाणी निर्णय घेऊ। आता तशा प्रकारची परिस्थिती नाही, त्याच्यामुळे या वर्षी पण पुढच्या वर्षी पण घेतलेल्या पीक कर्जाचे पैसे भरा। मी मात्र एक केलं, जे पीक कर्जाच्या करता 0% व्याजात करता तुम्हाला जी मदत व्हायला पाहिजे आणि बँकेला त्यांचे जे काही कर्जे भरावे लागतात ती सगळी रक्कम जवळपास 1,000 ते 1,200 कोटी रुपये आहे, ती मी बँकांना पास आउट केलेली आहे। मी म्हणजे मी एकटा माझ्यावर नाही, मी देवेंद्रजींनी एकनाथराव दिले, नाहीतर तुम्हाला वाटायचं ही काय मी करत चाललेलं आहे। कमीत कमी 3 वर्ष तरी कर्जमाफी शक्य नाही असं अजित पवार यांनी प्रतिक्रिया दिली। राज्याची आर्थिक स्थिती पाहता कर्जमाफी करणं अशक्य आहे असं प्रतिक्रिया आता उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिलेली आहे। शेतकऱ्यांनी 31 मार्च पूर्वी कर्जाची परतफेड करावी अशा प्रकारची सुद्धा मागणी आता अजित पवार यांनी केलेली आहे। जे सांगितलं ते प्रत्यक्षात कृतीत येत नाही अशी प्रतिक्रिया अजित पवार यांनी दिलेली आहे। त्यामुळे या संदर्भात आता राजकीय आरोप प्रत्यारोप नेमके आगामी काळात काय पाहायला मिळतात हे पाहणं महत्त्वाचं आहे। जे सांगितलं ते प्रत्यक्षात कृतीत येत नाही। 0% पीक कर्जासाठी 1,200 कोटी रुपये बँकांना दिलेत असं या दरम्यान अजित पवार यांनी म्हटलंय। पुढची 3 वर्ष तरी कर्जमाफी अशक्य आहे अशी कबुलीच थेट आता अजित पवार यांनी दिलेली आहे। तर शेतकऱ्यांनी 31 मार्च पूर्वी कर्जाची परतफेड करावी असं आवाहन सुद्धा अजित पवार यांनी केलं। संदर्भात चर्चा करण्यासाठी आपल्यासोबत शेतकरी नेते विजय जावंदिया जोडले आहेत। विजयजी, पुढारी न्यूजमध्ये आपलं स्वागत आहे। अजित पवार यांनी आता एक प्रतिक्रिया दिलेली आहे, राज्याची आर्थिक स्थिती पाहता कर्जमाफी शक्य नाही, किमान 3 वर्ष तरी ही कर्जमाफी शक्य नाही असं त्यांनी म्हटलंय। काय आपली पहिली प्रतिक्रिया यावरती? मला असं वाटतंय की अजित पवारांनी जसं हे स्पष्टपणे सांगितलंय तसं हे स्पष्टपणे बोलण्याची गरज आहे की शेतकऱ्यांची कर्जमाफी ही राज्य सरकारची जबाबदारी नाही, तर ती केंद्र सरकारच्या मोदींची आहे। ते स्पष्टपणे का सांगत नाही? ते शरद पवारांची टीका करतात, पण शरद पवार देशाचे कृषी मंत्री असताना, मनमोहन सिंग प्रधानमंत्री असताना त्यांनी देशाच्या शेतकऱ्यांची 70,000 कोटीची कर्जमाफी केली होती आणि त्यातले सगळ्यात जास्त पैसे हे पश्चिम महाराष्ट्राच्या नेत्यांना शेतकऱ्यांना मिळाले होते। हे अजित पवार नाकारू शकतात का? अजित पवारांनी स्पष्टपणे सांगावं आज जसं बोलले तसे ते। आणि दुसरं, मी अजित पवारांना विनंती करतो की त्यांनी 2026 मध्ये
8वं वेतन आयोग केंद्र सरकारने जर लागू केलं तर राज्य सरकारवर किती बोजा पडेल आणि तो बोजा राज्य सरकार घेईल का? शेतकऱ्यांची कर्जमाफी करता येत नाही, शेतकऱ्यांना MSP देता येत नाही, तर मग ते नाकारावं ना की आम्ही 8व्या वेतन आयोगाचा बोजा घेणार नाही. मला असं वाटतंय की अजित पवारांनी एक गोष्ट करावी. त्यांनी जे सांगितलं की 31 मार्च पर्यंत पैसे भरा. मी अजित पवारांना विनंती करतो की त्यांनी किसान क्रेडिट कार्ड मध्ये जी सायकल आहे ती 5 वर्षाची करावी. म्हणजे आज जर मला 5 लाखाचं कर्ज जे आता केंद्र सरकारने जाहीर केलंय की शेतकऱ्यांना 5 लाखाचं कर्ज हे 3 लाखाच्या ऐवजी मिळेल आणि त्याच्यात इंटरेस्ट सबवेन्शन मिळेल, तर मला 5 लाखाचं बिनव्याजी कर्ज देण्याची व्यवस्था अजित पवार यांनी करावी. त्याचा इंटरेस्ट केंद्र सरकारकडनं मागावं आणि याची सायकल 5 वर्ष करावी. म्हणजे मी यावर्षी 5 लाखाचं कर्ज घेतलं आणि माझ्याजवळ 3च लाख आले तर मी बँकेत 31 मार्च पर्यंत 3 लाख रुपये भरीन, पण मी डिफॉल्टर मानला जाणार नाही आणि मला पुढच्या खरीपाकरता पुन्हा 3 लाख रुपये काढता येतील. आणि मला एकदा तरी 5 वर्षातनं 5 लाखाची सायकल पूर्ण करावी लागेल. अशी काहीतरी व्यवस्था जर केली तर शेतकरी हा बँकिंग सिस्टीमच्या बाहेर जाणार नाही, इन्स्टिट्यूशनल कर्जाच्या बाहेर जाणार नाही, सावकाराच्या दरवाज्यात जाणार नाही आणि तो निसर्गाशी भांडू शकेल आणि तो काही प्रमाणात बाजाराच्या अनिश्चितीशी भांडू शकेल. अजित पवारांनी याच्याकरता जर चाय पे चर्चा करायची असेल तर माझ्या गावात मी त्यांना आमंत्रण देतो, पण अर्धवट बोलणं अजित पवारांनी बंद करावं स्वतःच्या स्वार्थी राजकारणाकरता. नक्कीच नक्कीच विजयजी, खूप खूप धन्यवाद. आपण पुढारी न्यूजशी संवाद साधला त्याबद्दल. या संदर्भात चर्चा करण्यासाठी आपल्यासोबत आमदार सदाभाऊ खोत जोडलेले आहेत. खोतजी, पुढारी न्यूजमध्ये आपलं स्वागत आहे. राज्याची आर्थिक स्थिती पाहता कर्जमाफी अशक्य आहे अशा प्रकारची कबुली आता अजित पवार यांनी दिली आहे. यावरती आपली काय पहिली प्रतिक्रिया? निश्चितच शेतकऱ्याला दिलासा देण्याची गरज आहे का? तर 100% आहे. याचं कारण की शेतीचं क्षेत्र हे घटत चाललं, गुंठ्याची शेती निर्माण झाली. शेतीबाह्य क्षेत्राचं उत्पन्न जोपर्यंत शेतकऱ्यांच्या घरामध्ये येत नाही तोपर्यंत शेतीवरचा अवलंबून तत्व शेतकऱ्यांचं कधीही संपणार नाही. आणि खऱ्या अर्थानं कायमस्वरूपी शेतकऱ्यांना या सगळ्या अर्थामधून जर बाहेर काढायचं असेल तर शेतकरी विरोधी कायदे आहेत ते आपल्याला पहिल्यांदा रद्द करावे लागतील आणि कंपन्या शेतकऱ्यांचं निर्माण करून निर्यातक्षम शेती अशा पद्धतीचं धोरण आपल्याला आखावं लागेल. आयात निर्यात धोरणामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये पारदर्शकता आणावी लागेल. शेतीवर आधारित उद्योगांना चालना द्यावी लागेल. ग्रामीण भागातली बेरोजगारी त्याशिवाय हटणार नाही. आणि म्हणून मला वाटतं की कर्जमाफीचा निर्णय सरकारनं घेणं गरजेचं आहे, पण तो कशा पद्धतीने घेणार त्याचे कालबद्धता कार्यक्रम आता आपल्याला तयार करावा लागेल. नाही एकदा परत आपण कर्जमाफी देतो, परत शेतकरी कर्जबाजारी होतो, तर भविष्य काळामध्ये शेतीला माणूस हा कर्जबाजारी झाला नाही पाहिजे. अशा पद्धतीची धोरणं राज्यामध्ये आपल्याला आणि देशामध्ये तयार करावी लागतील. कारण राज्य आणि देश केंद्र सरकार मिळून काही शेतीच्या बाबतीतली धोरणं तयार करणं, कार्यक्रम कालबद्ध तयार करणं हे अत्यंत आता गरजेचं झालं. नक्कीच सदाभाऊजी, आपण आपल्याशी असेच जोडलेले राहा. आपल्यासोबत शेतकरी नेते रविकांत तुपकर सुद्धा जोडले आहेत. रविकांतजी, पुढारी न्यूजमध्ये आपलं स्वागत आहे. मोठी प्रतिक्रिया आहे. खरं तर पुढची 3 वर्ष कर्जमाफी अशक्य आहे अशी थेट कबुली आता अजितदादा पवार यांनी दिली. यावरती आपली काय पहिली प्रतिक्रिया? नाही, मुळामध्ये शेतकऱ्यांमध्ये पहिलेच निराशा आहे. एक सलग 3 वर्ष झाले सोयाबीन कापसाला भाव नाही आणि 3 वर्षापासून मॅक्झिमम शेतकऱ्यांचा सोयाबीन कापूस घरामध्ये पडून आहे. सगळ्या शेतमालाला भाव नसल्यामुळे शेतकरी सगळ्या बाजूला अडचणीत सापडलेला आहे. हे शेतकऱ्यांवर जे कर्ज झालं ते काय शेतकऱ्यांमुळे झालेलं नाही, सरकारच्या चुकीच्या धोरणामुळे शेतकऱ्यांवर कर्ज झालेलं आहे. आणि निवडणुकीपूर्वी सगळ्याच पक्षांनी कर्जमाफी देऊ, कर्जमुक्ती करू असं आश्वासन दिलं होतं. शेतकऱ्यांनी विश्वास ठेवला आणि भरभरून मतं या पक्षांना दिली, सत्ताधारी पक्षाला दिली आणि मोठ्या आशेने शेतकरी आस लावून बसला होता की कर्जमाफी होईल. परंतु राज्यकर्त्यांची इच्छा नाही, त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये एक निराशेचं वातावरण आहे आणि कर्जमुक्ती शेतकऱ्यांची करणं नितांत गरजेची आहे. कारण रोज 10 शेतकऱ्यांच्या आत्महत्या होत आहेत याची खुद्द कबुली
राज्याचे कॅबिनेट मंत्र्यांनीच विधानसभेमध्ये दिलेली आहे. त्यामुळं सरकारनं एखादी योजना बाजूला ठेवावी, एखादा प्रकल्प 2-4 वर्षासाठी बाजूला ठेवावा. पण अन्नदात्याला जगवायचं असेल तर त्याला कर्जमाफी देणं खूप आवश्यक आहे. म्हणजे 3 वर्ष जर का आता कर्जमाफी होणार नाही तर मग 3 वर्षात कुठलाच प्रकल्प होणार नाही का? एका बाजूला खासदारांच्या वेतनामध्ये केंद्र सरकार वाढ करतं आणि दुसऱ्या बाजूला शेतकऱ्यांना द्यायला पैसे नाहीत. म्हणजे ही दुटप्पी भूमिका आहे. शेतकरी अजेंड्यावर नाही कुणाच्या. आणि याचा अंदाज आम्हाला आलेला होता, कारण आम्ही शेतकऱ्यांच्या कर्जमाफीचं आंदोलन घेऊन जेव्हा मुंबईत आलो मागच्या आठवड्यात, तेव्हा ते आंदोलन एवढ्या वाईट पद्धतीने दाबण्याचा प्रयत्न केला की हे मुद्दे चर्चेतच नाही आले पाहिजे अशी भावना सरकारची आहे. पण सरकारला आपल्या शब्दापासून बाजूला जाता येणार नाही. शेतकरी जागरूक आहे. मोठं जनआंदोलन या महाराष्ट्रामध्ये शेतकऱ्यांच्या भविष्य काळामध्ये लवकरच उभं राहणार आहे. नक्कीच रविकांतजी, मी आपला मुद्दा घेऊन सराभाऊ यांच्याकडे जाणार आहे. सराभाऊजी, एक महत्त्वाचा मुद्दा आहे. रविकांतजीने एक प्रश्न उपस्थित केला आहे. खरं तर 8वा वेतन असेल, खासदारांच्या पगार असेल, यामध्ये वाढ केली जाते. मात्र एक साधा प्रश्न महाराष्ट्राच्या सामान्य शेतकऱ्यांच्या मनात उपस्थित होतो, तो म्हणजे की आता अजित पवार असं म्हणतायत की 3 वर्ष तरी किमान कर्जमाफी देणं शक्य नाही. मात्र यापूर्वी निवडणुकीदरम्यान या प्रकारचे आश्वासनं देण्यात आले होते. मग ते आश्वासन देत असताना अजित पवार यांना आर्थिक बोजा होईल आणि कर्जमाफी देऊ शकणार नाही अशा प्रकारची कल्पना असावी का? आपली काय प्रतिक्रिया? मुळामध्ये एक गोष्ट आपल्याला लक्षात घ्यावी लागेल की आता शेतकरी 1 हेक्टरच्या पेक्षा कमी क्षेत्र आज शेतकऱ्यांच्याकडे आहे. आणि दुसऱ्या बाजूला रविकांत म्हणला तसं की बाजारपेठेमध्ये चांगले भाव मिळायला लागले की एका बाजूला आपण पामतेला हात करतो, निर्यात बंदी लावतो, शेतमालाचे भाव पडतात आणि याचा परिणाम शेतकरी कर्जाच्या विळाखामध्ये अडकला जातो. दुसरा असा आहे की 5 माणसाचं कुटुंब, त्यांच्या लेकरा बाळाचं शिक्षण ते 2.5-3 एकर शेतीवरती नाही होऊ शकत. आणि म्हणून भविष्य काळामध्ये मी मगाशी म्हटलं की कुणाच्या लक्षात येत नाही अत्यावश्यक जो कायदा आहे त्याला आपण आपल्याकडे जीवनावश्यक कायदा म्हणतो, सेलिंग ऍक्ट कायदा, भूमी अधिग्रहण कायदा, हे कायदे सगळे शेतकऱ्यांचे रद्द करायला पाहिजे. आणि दुसऱ्या बाजूला मोठ्या प्रमाणामध्ये शेतकऱ्यांच्या कंपन्या निर्माण कराव्या लागतील आणि त्या एकत्रित शेतकऱ्यांना घेऊन जसं गट शेतीसारखे प्रयोग करावे लागतील. दुसऱ्या बाजूला चांगलं तंत्रज्ञान शेतीमध्ये द्यावं लागेल, चांगलं बियाणं द्यावं लागेल. आज अनेक बियाणं असं आहे की त्याच्यामध्ये आपण जेनेटिक बियाणाला आपण वापरायला परवानगी देत नाही. आपल्याकडे बीटी बियाणावरती आपण संशोधन ज्या पद्धतीनं झालं पाहिजे ते विद्यापीठाने केलं नाही, जिथं झालं ते बाहेर आलं नाही. म्हणजे अशा अनेक आयुष्यामध्ये खऱ्या अर्थानं शेती व्यवसाय हा अडकलेला आहे. शेतीवरचा बोजा कमी करावा लागेल आता. आणि म्हणून मला वाटतं की सरकारनं जसं रवी म्हटला की एखादी योजना थांबवावी आणि शेतकऱ्याला कर्जमाफी जी द्यायची आहे ती लवकर. नक्कीच आगामी काळात सरकारने या प्रकारच्या संदर्भात पावले उचलणं आवश्यक आहे. खूप खूप धन्यवाद सराभाऊजी आणि रविकांतजी, आपण पुढारीणीशी संवाद साधलात त्याबद्दल.